नमस्कार. DSK फूडमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. आज आपण जी रेसिपी पाहणार आहोत तिचं नाव आहे बटाट्याचे पराठे. हे तुम्ही लहान मुलांना देऊ शकता डब्यामध्ये सुद्धा. तर चला मग बघूया त्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे. चला तर मग पाहूया बटाट्याचे पराठे बनवण्यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे. हा उकडलेला बटाटा आहे. हे मी गव्हाचं पीठ मळून थोडंसं भिजत ठेवलं होतं. हे आहे कोथिंबीर चिरून घेतलेली आहे. आपल्याला लाटताना गव्हाचं पीठ थोडं लागणार आहे, त्यामुळे मी ते घेतलं आहे. आणि हा आहे मिरची, लसूण आणि जिऱ्याचा ठेचा. तर आपल्याला पराठ्याला लावण्यासाठी तूप लागणार आहे, म्हणून हे तूप आणि हळदी आणि हे आहे मीठ. सर्वप्रथम आपल्याला जे बटाट्याचं सारण बनवायचं आहे ते आपण बनवून घेऊया. त्यासाठी आपण बटाटा बारीक करून घेऊया. मी किसून घेणार आहे, तुम्ही चिरून पण घेऊ शकता. हे पहा, आपल्याला जे बटाट्याचं फिलिंग बनवायचं आहे त्यासाठी मी कढई तापत ठेवली होती. ती तापलेली आहे. आपण त्याच्यात तेल घालून घेऊया. तेल थोडंसं गरम होऊ देऊया. तेल गरम झाले, त्यामध्ये आपण हा ठेचा घालून घेऊ. ठेचा आपला परतून झालाय. आपण त्याच्यामध्ये हळदी टाकू. आपण बारीक केलेला बटाटा टाकू. त्यामध्ये कोथिंबीर टाकून घेऊ आणि चवीपुरतं मीठ. आता हे मिश्रण सगळं एकत्र करून घेऊ मस्त. हे पहा, आपला बटाटा तयार झाला आहे. आपण तो प्लेटीमध्ये काढून घेऊ आणि थंड करून घेऊया. हे पहा आपलं हे पहा, आपलं बटाट्याचं मिश्रण थंड झालं आहे. आपण ह्याचे पराठे लाटून घेऊयात.
आपला बटाट्याचा पराठा हा लाटून झालेला आहे. आपण त्याला मस्तपैकी भाजून घेऊया. याला आपण पलटी करून घेऊया. दोन्ही बाजूने मस्त खरपूस असं भाजून घेऊ. आपला तो पराठा भाजतोय तोपर्यंत आपण दुसराही लाटून घेऊया. हे पहा, आपला पराठा दोन्ही बाजूंनी मस्त असा भाजला गेला आहे. आपण त्याला तूप लावूया. आपला पराठा तयार आहे. हे पहा, तयार आहेत आपले बटाट्याचे पराठे. पाहू शकता तुम्ही किती मस्त खरपूस असे भाजले गेले आहेत. हे पहा.